कांद्यापासून बांधापर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लढाता घेऊन आलाय. आजवर व्हिडिओ पाहणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल वाचलं. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की आता बांगलादेश करणार भारताकडून यंदाच्या वर्षी तब्बल 10 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता यंदाच्या वर्षी बांगलादेश हा भारताकडून करणार तब्बल 10 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी. पण जर बांगलादेशने 10 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी भारताकडून यंदाच्या वर्षी केली तर याचा परिणाम भविष्यात कांद्याच्या दरावरती देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि खरंच यंदाच्या वर्षी बांगलादेश हा भारताकडून 10 लाख मेट्रिक टन कांद्याची आयात करू शकतो का? जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल सविस्तर व अचूक, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. मला माहीत नाही की असं का होतंय की आपण लाईक करतात, शेअर करतात, पण सबस्क्राईब करायचं का विसरून जातात. तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत मी व्हिडिओ पाठवत असतो. त्याच्यामुळे एकच विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते आणि आपल्याला या ठिकाणी अपडेटेड व्हिडिओ, अपडेटेड माहितीसह सतत मिळत राहतो. तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की यंदाच्या वर्षी आता बांगलादेश हा भारताकडून तब्बल 10 लाख मेट्रिक टन कांद्याची आयात करताना दिसू शकतो. पण बांगलादेश 10 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी यंदाच्या वर्षी का करणार? जर बांगलादेशने 10 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी यंदाच्या वर्षी केली तर याचा परिणाम देशातील कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि याला जोडून सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दरवर्षी बांगलादेश हा भारतातून कितपत कांद्याची आयात करत असतो. यंदाच्या वर्षी बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार की मग घटणार? चला तर मग या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेऊया आणि याचा भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे सुद्धा आता या ठिकाणी सविस्तरपणे आपण सर्वजण जाणून घेऊया. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेश दरवर्षी भारताकडून कांद्याची आयात किती प्रमाणात करतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, दरवर्षी बांगलादेशची कांदा आयात ही भारताकडून वाढत आहे. जर मागच्या 2-3 वर्षाचा विचार केला तर बांगलादेशची कांदा आयात जिथं 5 ते 6 लाख मेट्रिक टनपर्यंत होती, ती कांद्याची खरेदी आता 8 ते 9 लाख मेट्रिक टनपर्यंत पोहोचली. आणि यंदाच्या वर्षी 10 लाख मेट्रिक टन जी कांद्याची आयात होण्याची शक्यता आहे, तर ही इतिहासातील सर्वात जास्त कांदा आयात असू शकते, म्हणजे आहेच. परंतु मग खरंच बांगलादेश एवढी कांदा आयात करणार का? तर जर बांगलादेशमधील समीकरण बघितलं तर बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला 1% कांदा सुद्धा शिल्लक नाही. आणि याच्यामुळे काय झाले की बांगलादेशमध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी आली आणि महागाई वाढली. त्याच्यामुळे तिथं या ठिकाणी आंदोलनं सुद्धा सुरू झाले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला कांदा आयात केल्याशिवाय गत्यंतर नाही. आता तुमचं म्हणणं असेल की बांगलादेश भारताकडूनच कांदा का आयात करेल, इतर देशांकडून का करणार नाही? तर लक्षात घ्या, जागतिक बाजारात कोणताही देश बांगलादेशला कांदा निर्यात करू शकत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण की बांगलादेशला कांदा हा फार मोठ्या प्रमाणात लागतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बांगलादेशला कांदा दिवाळीपर्यंत लागतो आणि तोपर्यंत इतर देशांचा कांदा टिकाऊ नाही. पाकिस्तानमधील कांदा टिकत नाही, चीनमधला कांदा टिकत नाही आणि विशिष्ट चव सुद्धा तिथं नाही.
भारताच्या कांद्याचं कसं आहे की आकार चांगला आहे, चव जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बांगलादेशला दरवर्षी आपण कांदा निर्यात करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतर काहीच नाही ना, म्हणजे वाहतुकीच्या खर्चाचं काही टेन्शन नाही. या सर्व बाबींमुळे बांगलादेश हा भारताकडूनच कांदा आयात करत असतो. जेवढी निर्यात भारत वर्षभरात करतो त्याच्यापैकी 35% आयात एकटा बांगलादेश म्हणजे खरेदी करत असतो. याचा अर्थ लक्षात घ्या, बांगलादेशचा भारतातील कांद्याच्या बाजारावरती खूप मोठा परिणाम होतच असतो. अशा परिस्थितीत जर बांगलादेशनं पुढील 2 ते 2.5 महिन्यात किंवा 3 महिन्यात 10 लाख मेट्रिक टनपर्यंत कांदा आयात केली तर तुम्हाला सांगतो कांद्याचा भाव हा यंदाच्या वर्षी 8 ते 10,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकतो. कारण भारताकडे जर विचार करायला गेलं तर चांगल्या गुणवत्तेचा कांदा हा जास्त शिल्लक असणार नाही. त्यामुळं भारताची इच्छा असून सुद्धा भारत काही 10 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करू शकणार नाही. जर भारताने 5 ते 6 लाख टन मेट्रिक टन जरी कांदा निर्यात केला तरी भारतात मागणी व पुरवठ्यात खूप मोठा गॅप दिसणार आहे. यामुळं आपल्याला ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशात जो बाजारभाव आहे तो 5,000 पार होताना दिसतो. तुम्ही म्हणाल 10 लाख मेट्रिक टन बांगलादेश घ्यायला तयार आहे, तर आपण द्यायला का तयार नाही? तर याचं कारण आहे बिहारच्या निवडणुका. कारण जर सरकारने 10 लाख मेट्रिक टन एवढा कांदा बांगलादेशला दिला तर देशात भाव खूप वाढेल. याचा तोटा किंवा नुकसान कुठंतरी बिहारच्या निवडणुकात होऊ शकते आणि हे काही सरकारला परवडणार नाही. म्हणून सरकार मागच्या हातानं कांदा शिल्लक ठेवणार आहे स्टॉकमध्ये. त्याच्यामुळं कांद्याचा भाव बांगलादेशमुळे वाढणार, पण तो 5 ते 6 हजारापर्यंत जाईल. त्यानंतर सरकार हस्तक्षेप करेल म्हणून 7-8 हजाराचा भाव काही यंदा दिसणार नाही. तर ही होती सर्व अचूक परिस्थिती की बांगलादेश आयात का, किती व कशामुळे करणार व याचा भविष्यात देशातील कांदा दरावरती कशा पद्धतीने परिणाम होणार, ही संपूर्ण माहिती आपल्यास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो जुलै महिन्यात कांदा विकू नका. भविष्यात चांगला भाव आपल्याला 100% मिळू शकतो. भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक वेळा आपणास मिळत राहतो इथं सतत. तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयलाड अशाच पद्धतीनं शेतीमित्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तोपर्यंत सर्वसामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो. आभार.